8 वेळा आमदार राहिलेले, महसूल मंत्री राहिलेले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले सन्माननीय बाळासाहेबजी थोरात यांनी त्या निषेध मोर्चाचा इतका धसका घेतला की सकाळी सकाळी ते आंदोलन आणून पाडण्यासाठी ते कॅमेऱ्यासमोर आले आणि खोटं बोलू लागले की हे जे तथाकथित कीर्तनकार आले ते राजकारणावर बोलू लागले. मी तिथे राजकारणावर बोलत नव्हतो, चालू राजकारणावर इतर ठिकाणी मी बोलतो, तो संविधानानं मला अधिकार दिलेला आहे. पण त्या दिवशी मी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्जुल्ला फाडला हे सांगत होतो. बाळासाहेब थोरात म्हणाले ते राजकारणावर बोलायला लागले, मग साहजिकच विरोध होणार, शांततेच्या मार्गाने विरोध झाला. अहो सरळ सरळ माझ्यावर हल्ला करताय कॅमेऱ्यात दिसतंय आणि हे म्हणतात शांततेत विरोध झाला. मग मला प्रचंड दुःख झालं की अरे बाळासाहेब थोरातांसारखा व्यक्ती अशा गोष्टींचं समर्थन करतोय हल्ल्याचं. आणि मग त्या हल्ल्याचं गांभीर्य बाळासाहेब थोरातांना कळावं की 2025 मध्ये कीर्तनकारांवर जर असे हल्ले सुरू झाले तर ही धोक्याची घंटा आहे. आणि म्हणून मी बाळासाहेब थोरातांना अंतर्मुख करण्यासाठी हल्ल्याचं गांभीर्य त्यांना समजावं म्हणून मी नथुरामजी गोडसेंचं नाव घेतलं. तरी बाळासाहेब थोरात अंतर्मुख नाही झाले, ते त्यांच्या पीएचं आणि त्यांच्या पगारी कारखान्यातल्या कामगारांचं समर्थन करताय.